एक मोठी बातमी समोर येते। राज ठाकरे येत्या 4 तारखेला शिवसेना भवनात जाणार आहे। तब्बल 20 वर्षांनी ते शिवसेना भवनात जाणार असल्याची माहिती आहे। तो क्षण राज ठाकरे यांच्यासाठी देखील भावनिक असेल। धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीचाच झेंडा फडकणार असा दावा माजी आमदार राजन साळवी यांनी केलाय। ठाकरे बंधू एकत्र आले तरीही महापालिकेत महायुतीचीच सत्ता येईल असं साळवी म्हणतात। त्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपा युतीला स्पष्ट आणि चांगलं मत मिळालं। आपल्याला माहिती आहे जिल्ह्यामध्ये 8 ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मध्ये 4 ठिकाणी शिवसेना 4 ठिकाणी भाजपा असं 8च्या 8 ठिकाणी नगराध्यक्ष शिवसेना भाजपा युतीचे बसले आणि म्हणून आपल्या माध्यमातून आम जनतेच्या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। त्यानंतर दुसरा टप्पा आहे महानगरपालिका निवडणुका। आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये कुठे महानगरपालिका निवडणुका नसल्यामुळे आम्ही सर्व मंडळींनी एकत्रपणे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे। पंचायत समितीच्या जे जे इच्छुक असतील त्या संबंधीच्या आमच्या सविस्तर चर्चा होणार आहे आणि त्या अनुषंगाने पुन्हा एकदा ह्या जिल्ह्यावरती महायुतीचा जिल्हा परिषद बसावी अशी आमचा प्रयत्न राहणार आहे। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं आव्हान वाटतं का असा प्रश्न विचारला असता कोण प्रताप पाटील असं म्हणत ओळखत नसल्याची प्रतिक्रिया चव्हाणांनी दिली। यावर उत्तर देताना चिखलीकर यांनी अशोक चव्हाणांना खरं तर खोचक टोला लगावलाय। पाहूयात। प्रताप पाटलांचं किती मोठं आव्हान वाटतं राष्ट्रवादीचं आपल्याला? कोण प्रताप पाटील? मला माहित नाही कोणाची गोष्ट करतो। अनेक प्रताप पाटील आहेत। हा बोला। प्रताप पाटलांचं किती मोठं आव्हान वाटतं राष्ट्रवादीचं आपल्याला? कोण प्रताप पाटील? मला माहित नाही कोणाची गोष्ट करतो। अनेक प्रताप पाटील आहेत। हा बोला। निवडण्याचा प्रश्न नाहीये। वय माणसाचं झालं की अशा गोष्टी करतात। त्यांना खरं तर तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे होता की तुम्हाला लोकसभेत कोणी पराभूत केलं, मग त्यांच्या लक्षात आलं असतं। कदाचित त्यांचा स्वभाव ते त्याच्यामुळं ते कदाचित विसरले असतील आणि त्यांनी विसरले तरी जनता विसरत नाही ना। त्यांनी आल्यामुळे माझा पराभव झाला हे मला मान्य आहे आणि त्यांना पाडून जिंकलो त्याच्यामुळे प्रताप पाटलाला ते चांगलं ओळखतात। पल्लेकरच असू शकतील, वयाचा असू शकेल किंवा आपण म्हणतो साठीची बुड्डी नाती तसं असू शकते आणि ते जर स्वतःला जबाबदार समजत असतील तर त्यांनी असं बेताल वक्तव्य करू नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।